मित्रांनो, बोलणार आहे तो मन की बातबद्दल. आज पंतप्रधानांनी देशाला संबोधून मन की बातमध्ये असं सांगितलं की देशात तापमानाची खूप वाढ झालेली आहे आणि देशाचं तापमान वाढल्यामुळं लोकांना उष्णतेचा त्रास होत आहे. तर त्याच्यासाठी हायड्रेटेड राहण्याचा सल्ला म्हणजे भरपूर पाणी प्या, ताक प्या, पन्हं प्या, कैरीचं पन्हं प्या, लिंबू सरबत प्या, असं काहीतरी सल्ला त्यांनी मन की बात या आपल्या कार्यक्रमामध्ये दिला देशातील जनतेला. तर मित्रांनो, पंतप्रधानांनी असे सल्ले देणं कितपत योग्य आहे मित्रांनो? त्यांनी असं सांगायला पाहिजे की देशाचं तापमान कशामुळे वाढले त्याची आपल्या मंत्र्यांना विचारायला पाहिजे. देशात झाडेतोड किती चालू आहे? नाशिकचा कुंभमेळा होतोय, त्या ठिकाणी त्यांचे मंत्री, BJPचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्यांचे मंत्री गिरीश महाजन हे तिथे किती झाडं तोडतात ते. साधूंसाठी जो राहण्यासाठी त्यांना जी हे करणार आहेत साधुग्राम, तर त्याच्यासाठी किती झाडं तोडली त्यांनी, ते आपल्या मंत्र्यांना त्यांनी विचारायला पाहिजे, आपल्या पक्षातील यांना. तर ते न करता लोकांना पाणी प्या, लिंबू सरबत प्या, ताक प्या, हायड्रेटेड राहा, हे देशाच्या पंतप्रधानाने सांगायची गोष्ट आहे का? तर हे म्हणजे फार चुकीचं मित्रांनो. तर आपल्याला हसू येतं की देशाचा पंतप्रधान मन की बातमध्ये अशा गोष्टी सांगतो आणि जे करायला पाहिजे, देशाचं तापमान का वाढ झाली आहे, देशाचे जंगलाचं हे कमी झालं आहे, क्षेत्रफळ ज्या प्रमाणात देशात जंगल पाहिजे, फॉरेस्ट पाहिजे, तर ते कमी झाले. त्याच्याबद्दल काही उपाय करता येईल का? ग्रीन बिल्डिंग बांधता येतील का? काही वेगळं तुम्ही हे करू शकतो का याच्यावरती उपाययोजना? तर ते न करता पाणी प्या, ताक प्या, कैरीचं पन्हं प्या, राहा, हे एक म्हणजे फार हास्यास्पद गोष्ट आहे. तर असो, मला हे तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद.